Everybody, a huge round of applause. जय श्री गणेश. Come on, let's cheer up the crowd. Well played. बॉल एका टप्प्यात गेला हे मोठी गोष्ट. शिवाजीनगर अकॅडमी छत्रपती शिवाजी ग्राउंड मैदान शिवाजीनगर इथं आणि आदेश अकॅडमी सुद्धा इथले आहे. तर यांच्या वतीनं आज इथं आपल्याला एक सुसज्ज अशा रीतीनं मैदान इथं तयार झालेलं आहे आणि त्याच दृष्टीने आज आपला अतिशय आनंदाचा दिवस आहे की या शिवाजीनगर अकॅडमीमध्ये आज चांगल्या रीतीनं त्याचा ओपनिंग सेरेमनी माननीय आपल्या सर्वांचे अतिशय आवडते असे संजय बांगर सर यांच्या हस्ते होत आहे. मी त्यांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. आता जे दीपक मोरडकर सर आहेत त्यांनी अतिशय कष्टानं अगदी मेहनत घेऊन हे ग्राउंड घडवलेलं आहे. आता नुकता त्यांची ओळख होतं, आमच्याकडे त्यांचा जरा जास्त परिचय नव्हता, पण त्यांना ज्यावेळेस समजलं की ते एक चांगलं सुंदर असं ग्राउंड तयार होत आहे तर त्यांच्याकडनं आम्हाला कॉन्टॅक्ट झाला. लोखंडे सर यांनी पाठवलं आणि सारखा फॉलोअप केलं. म्हणजे खरं पाहायला गेलं की इतकी मेहनत घेणारी माणसं ही क्रिकेटमध्ये आहेत म्हणूनच भारतात आज जगामध्ये क्रिकेटमध्ये नाव लौकिक आहे. मला वाटलं की या माणसामध्ये काहीतरी खास अशी काहीतरी शैली आहे, खास असं ध्येय आहे आणि त्या दृष्टीनं मग बोलता बोलता दीड वर्ष आपण सहजगत्या बोलतो, दीड वर्ष त्यांनी इथं मेहनत घेतलेली आहे. लोखंड्यांना त्या मार्फत त्यांनी इथं कष्ट घेतले. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ग्राउंड कसं असावं, त्याला माती कसली वापरावी, हार्डवेअर कसं, गवत कसं आणि नंतर अकॅडमीच्या दृष्टी सुद्धा त्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सोने पे सुहागा म्हणतात तशातील संजय बांगर साहेबांना इकडे आपल्याला आणलं आणि त्यांच्या हस्ते आज त्या अकॅडमीचं उद्घाटन होत आहे. परंतु आमची जी काय मदत लागेल ती 100% मदत आमच्याकडे तुम्हाला देणार आहे आणि आम्ही याच्यामध्ये गोष्टी कलाकार आहोत. मला त्यातलं ABCD माहीत नाही आहे, क्रिकेट म्हटलं मला ABCD माहीत नाही आहे, पण म्हटलं तर या ग्राउंडला आपण ग्राउंड बनवून त्याची 4ची जी लाईन आहे तुमची बाउंड्रीची तर त्याच्या बाहेर आपण झाडं लावायची. 20 फूट 25 फुटांनी जागा सोडली आणि चारी बाजूला झाडं लावली. एक गोष्ट अशी आहे का इथं खर्चाच्या दृष्टीनं आम्ही मर्यादा घालून दिलेले नाही. जे मुरुडकर सर आम्ही असं नाही सांगितलं इतक्यात बसवा तितक्यात बसवा. तुम्हाला जे चांगलं करावंसं वाटतंय ना तसं सांगा, आम्ही तशा प्रकारचे करू. फक्त बेस्ट व्हायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. पण ही खाडी होती, पलीकडच्या बाजूला बांध इकडचा बांध आणि 1200 एकर जमीन ही सरकारच्या दुर्लक्षामुळं इथं पाणी आज घुसलं आणि हे मॅंग्रोव्ह वाढले. मग आमचं ध्येय असं आहे की अशी तुम्ही वेस्टेज घालवली त्याचा आम्ही सदुपयोग करतो. जे क्रिकेटचं ग्राउंड बनवणं हे सुद्धा सदुपयोग आहे, गार्डन बनवणं हे सुद्धा सदुपयोग आहे. आम्ही त्याच्याकरता आम्हाला काही शिक्षा दिली चालेल. माझा मुलगा प्रशांत ठाकूर इथं 3 वेळा आमदार झाला या पनवेल तालुक्यातून. म्हणजे त्या दृष्टीने बघायला भाजपचा तो मावळ लोकसभा मतदारसंघाचा हे आहे. तर अशा पद्धतीनं हे आपल्या करांना ते दुसरा मुलगा परेश ठाकूर होता, तो माझा मुलगा 2 नंबरचा, तो आज आपल्या महापालिका पनवेल महापालिका त्याच्यामध्ये सुद्धा हाऊस ऑफ लीडर ज्याला म्हणतो आपण त्याचा सभागृह नेता आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून घेऊन
जनतेकरता आमच्या गावाल्यांकरता जास्तीत जास्त सुविधा काय द्यायच्या आहेत. आपल्या मत्तेशिवाय ते शक्य नाही आणि आपण आज आलात आणि त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही आमंत्रण देतोय की आमचे कायमचे सल्लागार तुम्ही राहावे, असंच आपल्याला लक्ष आमच्याकडे असावं अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. रामशेठ ठाकूर साहेब, मंचावर सगळी मान्यवर मित्र, ते त्यांच्या प्रेमासाठी इथे आलेले आहेत. ठरवलं तर खूपच असं सुंदर असं ग्राउंड उळवेकरांना मिळालेलं आहे. त्याबद्दल तुमच्या एफर्ट्स बद्दल आणि तुमच्या ध्येयाबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. माझ्या क्रिकेटसाठी आम्ही औरंगाबादला राहायचो आणि माझ्या कुटुंबियांनी, वडिलांनी, आईने असा निर्णय घेतला की औरंगाबादमध्ये क्रिकेटची सुविधा नाही, त्याच्यामुळे आपण मुंबईत जावं. आणि मुंबईत जावं तर कुठे जावं, तर पहिली आम्ही काही ऐकून नव्हतं की त्याला शिवाजी पार्क जिमखाना एक खूप चांगला क्लब आहे. तर आम्ही तिथे पहिले गेलो आणि तिथे माझं ऍडमिशन झालं. तेव्हा दीपक सरांच्या मार्गदर्शनाखाली किंवा कोचिंग सेंटर खाली माझं ऍडमिशन आम्ही शिवाजी पार्क जिमखान्यात केलो आणि त्याच्यानंतर आमचा जो संबंध आहे तो अजूनही तसाच आहे जसा पूर्वीसारखा होता. क्रिकेट आणि क्रिकेटर घडवण्यासाठी 2-3 गोष्टींची गरज असते. आता जिथे बरेच स्टुडंट्स पण आले होते, तर एक तर तुम्हाला एक चांगलं एन्व्हायरमेंट पाहिजे असतं आणि काही चांगले प्रशिक्षक पाहिजे असतात. आणि असं जरुरी नाही की चांगले प्रशिक्षक हे काही खूप मोठं क्रिकेट खेळलेले असावेत. कारण जर तुम्ही इतिहासात बघितलं तर जे चांगले प्रशिक्षक झालेले आहेत त्यांनी खूपच मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळलेले नाहीत, पण त्यांचं जे एक कमिटमेंट असतं. आणि त्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते, जे आता मी पण प्रशिक्षक आहे, मला माहित आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जर मुलांबरोबर वेळ देऊ शकेल तर तुम्ही एक मेन क्रायटेरिया जो असतो तो प्रशिक्षकाचा तुम्ही क्वालिफाय करता आणि तो क्रायटेरिया नक्कीच दीपक सर पूर्णपणे क्वालिफाय करतील. तर वेळेमध्ये जे पण स्टुडंट्स आहेत जे या सेंटरला येणार आहेत, शिवाजी नगर सेंटरला, कोचिंग सेंटरला येणार आहेत, त्यांचा खूप फायदा होणार आहे. मला पूर्णपणे असा विश्वास आहे की येणाऱ्या वेळात, येणाऱ्या काळात नवी मुंबईतनं आणि खास मेन करून उळवेमधनं नक्कीच मुंबईसाठी खेळणारे तुम्हाला खेळाडू मिळतील. तरी असं सुंदर ग्राउंड बनवल्याबद्दल तुमचं अभिनंदन, दीपक सरांचं अभिनंदन. जे सरपंच आहेत, ग्रामपंचायतीचे लोक आहेत ज्यांनी या प्रकल्पासाठी हातभार लावला, त्यांचे खूप स्वागत आणि अभिनंदन. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.